नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना घडली आहे। दैनंदिन काम करत असताना अचानक लिफ्ट कोसळून ती महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेत ज्योती अहिरे या महिला कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच जखमी महिलेचा मुलगा घटनास्थळी धावून आला। आईची अवस्था पाहून त्यानं केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले। दरम्यान या गंभीर घटनेबाबत मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। तर अडगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून नेमकी घटना कशी घडली याचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मारलं रे माझ्या आईला, व्हिडिओ काढला रे माझ्या आईला मारून टाकलं रे। या बाला शांत बसले सगळे, माझ्या आईला मारून टाकलं रे। या बाला पुरायले सगळे, या बाय एकदा सुद्धा बोलत नाही। माझ्या आईला मारून टाकलं, माझ्या आईला मारून टाकला। आता काय बोलायला राहते, काय करू राहिलं तिला? अरे मारून टाकलं माझ्या आईला। लिप पाहिले मी बर का, लिप पाहिली मी। कोणता डॉक्टर इकडे समोर यायला पटकन? डॉक्टर नाही का इथं कोणीच? इथं कोणी डॉक्टर नाही का? लाईव्ह चालू आहे बर का। मेडिकल कॉलेजला कोणी डॉक्टर नाही, कोणी सांगायला तयार नाही का माझ्या आईचा जीव कोणी घेतला। ती लिफ्ट माझ्या आईच्या अंगावर एवढी पडली, रक्त बा तिथलं रक्त बारे। काही जबरदस्ती करायची नाही। माझ्या आईला लिफ्ट मध्ये काय झालं मला माहिती पाहिजे आणि मला पूर्ण व्हिडिओ पाहिजे। अरे भेटो ना महेंद्र, ऐकत जातो सगळं देतो। व्हिडिओ मला पाहिजे बरं का। माझ्या आईला लिफ्ट मध्ये काय झालं महेंद्र, अरे मला दाखवा लिफ्ट मध्ये व्हिडिओ पाहिजे मला आत्ताच्या आत्ता। माझ्या आईला लिफ्ट मध्ये काय झालं ते मला आत्ता व्हिडिओ पाहिजे। मारून टाकली माझी आई मेडिकल कॉलेज मध्ये। इकडे कोणी दाखवत नाही, इथं सांगत नाही ती लिफ्ट कस काय बंद पडली। माझ्या आईच्या तोंडातून रक्त निघालं, हे कोणीच बोलत नाही। ती मॅनेजमेंट काहीच बोलून नाही राहिलं। माझी आई चांगली होती, 1 तास झाला बघता आली ती कामावर। लिफ्ट पाहिली मी, अडकलेली होती। माझ्या आईच्या तोंडातून रक्त निघालं, लिफ्ट बंद व्हायचं, रक्त निघायचं काय कारण? कोण आहे इथं?